हॅलो फ्रेंड्स, आज सबमिशन ड्रॉइंग आणि वर्किंग ड्रॉइंग या दोन ड्रॉइंगबद्दल आज आपण स्टडी करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज मीन बाय सबमिशन ड्रॉइंग. सबमिशन ड्रॉइंग म्हणजे काय? गव्हर्नमेंट अथॉरिटीकडून आपल्याला आपली ड्रॉइंग सँक्शन करून घ्यावी लागते. सबमिशन ड्रॉइंगला अल्सो परमिट ड्रॉइंग असे सुद्धा म्हणतात. परमिशन घ्यावी लागते. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल आणि टेक्निकल सँक्शन हे दोन कन्सेप्ट्स आहेत. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हलसाठी आपल्याला सबमिशन ड्रॉइंग लागते. This is needed for the building construction to commence. हा फॉर्मॅट असेल सबमिशन ड्रॉइंगचा. याच्यामध्ये डेव्हलप प्लॅन आहे, एलिव्हेशन आहे, सेक्शन आहे, सेक्शन पासिंग टू स्टेअरकेस आणि फर्स्ट फ्लोअर प्लॅन सुद्धा आहे, साईड प्लॅन सुद्धा याच्यामध्ये असतो. प्लिंथ एरिया डिटेल, शेड्यूल ऑफ ओपनिंग, हा सर्व डाटा सबमिशन ड्रॉइंगमध्ये आहे. नेक्स्ट इज दिस इज द लेआउट ऑफ सबमिशन ड्रॉइंग. सबमिशन ड्रॉइंगमध्ये काय काय इन्क्लूड असायला पाहिजे. सो जर G+1चा प्लॅन असेल तर ग्राउंड फ्लोअर प्लॅन, फर्स्ट फ्लोअर प्लॅन, इलिव्हेशन, सेक्शन, लोकेशन प्लॅन, एरिया कॅल्क्युलेशन, शेड्यूल ऑफ लोड्स अँड विंडोज इन्फॉर्मेशन ही सबमिशन ड्रॉइंगमध्ये असेल. नेक्स्ट आहे वर्किंग ड्रॉइंग. सो इन वर्किंग ड्रॉइंग टेक्निकल आफ्टर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल देर इज अ टेक्निकल सँक्शन, ज्याच्यामध्ये ईच अँड एव्हरी कन्सेप्ट जो आहे तो आपल्याला स्टडी करावा लागतो. सो वर्किंग ड्रॉइंग प्रोव्हाइड डायमेन्शन, ग्राफिकल इन्फॉर्मेशन दॅट कॅन बी यूज्ड बाय अ कॉन्ट्रॅक्टर टू कन्स्ट्रक्ट द वर्क्स. तर वर्किंग ड्रॉइंगमध्ये डिटेल्स ऑफ स्टेअरकेस, डिटेल्स ऑफ बीम, कॉलम, फुटिंग, ETC इन्फॉर्मेशन आपल्याला स्टडी करावी लागते. वर्किंग ड्रॉइंगमध्ये सबमिशन ड्रॉइंगसोबत फाउंडेशन प्लॅन, टेरेस प्लॅन, स्ट्रक्चरल प्लॅन, इलेक्ट्रिकल प्लॅन, ETC इन्फॉर्मेशन आपल्याला सप्लाय करावी लागते. Foundation plan of load bearing structure. So there are two types of structure. First one is load bearing structure and another one is frame structure. Load bearing structure चा फाउंडेशन प्लॅन आणि फ्रेम स्ट्रक्चरचा फाउंडेशन प्लॅन दोन्हीही डिफरंट आहेत. फर्स्ट आहे फाउंडेशन प्लॅन ऑफ लोड बेअरिंग स्ट्रक्चर, जी की वर्किंग ड्रॉइंगमध्ये आपल्याला शो करावा लागतो. डाटा रिक्वायर्ड फॉर वर्किंग ड्रॉइंग इज प्लॅन, इलिव्हेशन, फाउंडेशन प्लॅन विथ सेक्शन ऑफ फुटिंग, roof plan, side plan and structural details of columns, beams, ETC. Foundation plan of next one is foundation plan of frame structure. फ्रेम स्ट्रक्चरमध्ये कॉलम्स, बीम्स आणि फुटिंग ही कॉलम्सच्या खाली असेल. व्हाईल लोड बेअरिंग स्ट्रक्चरमध्ये ईच अँड एव्हरी वॉलच्या खाली काय असतं, फाउंडेशन प्रोव्हाइड केलेला असतो. तर हा डिफरन्स करण्यासाठी, कशा टाईपची फुटिंग प्रोव्हाइड केलेली आहे हे समजण्यासाठी तुम्हाला वर्किंग ड्रॉइंगमध्ये फाउंडेशन प्लॅन काय करावा लागतो, प्रोव्हाइड करावा लागतो. नेक्स्ट, थँक्यू.